नमस्कार. संघर्ष वृत्तवाहिनीमध्ये आपलं स्वागत. घेऊया ठाणे आणि आसपासच्या परिसरामधील घडणाऱ्या महत्त्वाच्या घडामोडींचा आढावा. देशासह राज्यात संघटन बळकट करण्यासाठी काँग्रेस मैदानात उतरली आहे. त्यानुसार अखिल भारतीय काँग्रेस कमिटीच्या वतीने संपूर्ण देशभरात राबवण्यात येत असलेले संघटन सृजन अभियान ठाणे शहरामध्ये सुरू झालं आहे. संघटन सृजन अभियान या अभियानाच्या अनुषंगाने काँग्रेस पक्षाचे केंद्रीय निरीक्षक माजी आमदार नदीम जावेद यांच्या समवेत प्रदेश निरीक्षक आमदार अभिजित वंजारी, प्रदेश उपाध्यक्ष राजेश शर्मा, प्रदेश सरचिटणीस संघटन सृजन कोकण प्रभारी गुरुबिद्दर सिंग बच्चर ही मंडळी ठाणे दौऱ्यावरती आली आहेत. या पथकाने ठाणे काँग्रेस कार्यालयात पत्रकारांशी संवाद साधलाय. यावेळी ठाणे काँग्रेसचे अध्यक्ष विक्रांत चव्हाण, मुख्य प्रवक्ते राहुल पिंगळे, हिंदूराव गळवे इत्यादींसह काँग्रेस पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी केंद्रीय निरीक्षक नदीम जावेद यांनी कशा पद्धतीने संघटन सृजन अभियान राबवण्यात येईल याबाबत विस्तृत माहिती दिली आहे. जावेद यांनी सांगितले की काँग्रेस पक्षाने वर्ष 2025-26 संघटनेसाठी समर्पित केलं असून अखिल भारतातील स्तरावरील काँग्रेसचे वरिष्ठ पदाधिकारी संघटनेच्या बळकटीकरणासाठी काम करत आहेत. त्याच अनुषंगाने केंद्रीय पथक ठाण्यामध्ये आलं असून पुढील 4-5 दिवस प्रत्येक मतदारसंघामध्ये व ब्लॉकमध्ये जाऊन काँग्रेसच्या सर्व स्तरातील पदाधिकाऱ्यांशी संवाद साधणार आहेत. या माध्यमातून आगामी काळात संघर्ष करणारे नेतृत्व निवडले जाणार असल्याचे संकेतही त्यांनी दिले आहेत. ये बड़ा अहम सवाल आपने किया. भारत एक राष्ट्र के रूप में बहुत कामयाब है. क्यों कामयाब है? इसलिए कामयाब है कि हमने इस देश के अंदर इंस्टीट्यूशंस खड़े किए, संस्थाएं खड़ी, कार्यपालिका, न्यायपालिका, विधायिका, मीडिया को भी हम हिस्सा मानते हैं इसका. हमारे पाकिस्तान फ्लॉप हो गया, बांग्लादेश फ्लॉप हो गया, नेपाल खत्म हो गया, अरब देशों में कुछ है नहीं, चाइना में कुछ है नहीं. हम क्यों कामयाब है? क्योंकि हमने संस्थाएं खड़ी की. संस्थाएं निष्पक्ष है. मगर दुर्भाग्य यह है कि इलेक्शन कमीशन जिसकी सबसे बड़ी जिम्मेदारी है, वो इलेक्शन कमीशन एक तरह से बीजेपी के फ्रंटल ऑर्गेनाइजेशन की तरह से गुप्ता जी काम कर रहे हैं. गुप्ता जी ने तो जाके सरेंडर कर दिया है मोदी जी के सामने. SIR की प्रक्रिया हो, पूरी तरह से धांधली है खुलेआम उसमें. SIR के साथ साथ राहुल गांधी जी ने वोट चोरी हरियाणा का भी दिखाया, कर्नाटक का भी दिखाया, डेटा भी प्रस्तुत किया. आज तक एक जवाब नहीं दिया बीजेपी के लोगों ने. हम सिर्फ ये कहना चाहते हैं, भारत बड़ी मुश्किल से आज़ाद हुआ. आज़ादी के बाद ये देश एक बड़ा सफल देश इसलिए बना कि हमने इंस्टीट्यूशन खड़े कर दिए जो निष्पक्ष थे, जो दलित और ब्राह्मण के लिए, महिला और पुरुष के लिए, गरीब और अमीर के लिए, हिंदू और मुसलमान के लिए, सिख और ईसाई के लिए, सबके लिए बराबर. ऐसी प्रक्रिया भारत में हुई कि एग्जाम्पल हो गया यूरोप के देशों के लिए. मगर उस पूरी प्रक्रिया पर प्रश्न चिन्ह लगाने का काम केंद्र की मोदी सरकार ने, और मैं तो कहता हूं कि अमित शाह ने और मोदी ने, और मैं उसके आगे कहता हूं कि शाह और तानाशाह ने इस देश के डेमोक्रेटिक प्रोसेस पर ऐसा कुठाराघात किया है कि आने वाले समय में अगर काँग्रेस भी सत्ता में आएगी तो उसको ठीक करने में बहुत समय लगेगा. संघटन सृजन अभियान हे त्याच्याच करता आहे की देशातल्या संपूर्ण राज्यांमध्ये ज्या पद्धतीचं संघटनेमध्ये आता नवचैतन्य निर्माण करण्याचा त्या ठिकाणी संकल्प राहुलजींचा आहे आणि 15 स्टेटमध्ये, देशातल्या 14-15 स्टेटमध्ये अशा पद्धतीचं संघटन सृजन अभियान राबवण्यात आलेलं आहे. आणि नवीन दमाचे, नवीन चांगले संघटनेमध्ये अध्यक्ष हे प्रत्येक जिल्ह्यांमध्ये लोकांना मिळालेले आहे, काँग्रेसला मिळालेले आहे. आता तोच एक प्रयोग म्हणून महाराष्ट्रामध्ये एप्रिल महिन्यामध्ये सर्व जिल्ह्यांमध्ये शहर अध्यक्ष असतील, जिल्हा ग्रामीणचे अध्यक्ष असतील, तालुका अध्यक्ष असतील किंवा ब्लॉक अध्यक्ष असतील, अशा सर्वांना त्या ठिकाणी नव्या दमानं चांगले लोक सोबत आणण्याचा प्रयत्न या संघटन सृजनच्या माध्यमातून आहे. आणि म्हणून 4 दिवस या ठिकाणी नदीम जावेदजी, जे अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे अल्पसंख्याक विभागाचे राष्ट्रीय अध्यक्ष आहेत, ते या ठिकाणी आलेले आहेत. आमच्यासोबत राजेश शर्माजी आहेत, आमच्यासोबत बच्चनजी आहेत आणि मी अभिजित वंजारी. आम्ही या सर्व ठाणे महानगरपालिकेच्या अंतर्गत, ठाणे शहर काँग्रेसच्या अंतर्गत जितके मग प्रदेश पदाधिकारी असतील, या शहराचे पदाधिकारी असतील, वेगवेगळ्या सेलचे पदाधिकारी असतील, फ्रंटल ऑर्गनायझेशनचे पदाधिकारी असतील आणि सर्व सामान्य कार्यकर्ते असतील, या सर्वांना आम्ही 1 to 1 भेटणार आहे. त्यांचं मत जाणून घेणार आहे. कशा पद्धतीचा नवीन अध्यक्ष असला पाहिजे, नवीन ब्लॉक अध्यक्ष कशा पद्धतीचा कुठला व्यक्ती असला पाहिजे, याचं चयन करण्यासाठी आम्ही या ठिकाणी आलेलो आहोत. ही प्रक्रिया अत्यंत वेगळ्या स्वरूपाची आहे, कारण दररोज वेगवेगळ्या विधानसभा क्षेत्रातल्या लोकांशी भेटल्यानंतर तशा पद्धतीची रिपोर्ट ही नदीम जावेदजी हे मुख्य निरीक्षक असल्यामुळे त्यांना AICTच्या वेबसाईटवर अपलोड करावं लागणार आहे, त्यांच्या पोर्टलवर अपलोड करावं लागणार आहे.
आणि पूर्ण 4 दिवस 5 दिवस या ठिकाणी थांबून या सगळ्या रिपोर्ट्सचं त्या ठिकाणी त्याला कन्सॉलिडेशन करून ही रिपोर्ट सबमिट होईल आणि मग अखिल भारतीय काँग्रेस कमिटी त्याच्यावर अंतिम निर्णय घेईल। या प्रक्रियेमध्ये अध्यक्षपदाकरता पण सुद्धा जितके काही उमेदवार असतील त्याच्यामधून 6 लोकांचं पॅनल तयार होईल आणि त्या पॅनलमधून तशा पद्धतीचा रिपोर्ट ही त्या ठिकाणी दाखल होणार आहे आणि म्हणून अतिशय पारदर्शक पद्धतीनं या पूर्वीच्या काळामध्ये जसं नेत्यांच्या माध्यमातून किंवा डायरेक्ट दिल्लीवरनं किंवा मुंबईवरनं कुठला जिल्हाध्यक्ष होईल अशा पद्धतीची जी प्रक्रिया होती आता ती प्रक्रिया राहुलजींनी संपूर्णतः बदलून घेतलेली आहे आणि म्हणून कार्यकर्त्यांच्या मनातून त्यांच्या संकल्पनेतून कुठला व्यक्ती हा समोर आणला पाहिजे नेमला पाहिजे अशा पद्धतीचा हा प्रयोग आहे आणि मला विश्वास आहे की या संपूर्ण प्रक्रियेला लोक साथ देतील, पदाधिकारी साथ देतील आणि त्याच्या माध्यमातून नवीन टीम तयार होईल। आजचा आमचा हा पहिलाच दिवस आहे, आत्ताची प्रेस कॉन्फरन्स आहे। आता आम्ही 4 वाजता काँग्रेस कमिटीच्या कार्यालयामध्ये सर्व पदाधिकाऱ्यांना त्या ठिकाणी बोलवण्यात येणार आहे। त्यांना पण आम्ही एकदा ती प्रक्रिया समजावून सांगणार आहे। ती सांगितल्यानंतर उद्यापासून 4 दिवसापर्यंत वेगवेगळ्या विधानसभा मतदार क्षेत्रातल्या सगळ्या स्तरावरचे कार्यकर्ते बोलवणार आहेत। नदीम जावेदजी हे स्वतः 1 to 1 प्रत्येकाशी चर्चा करणार आहेत। आम्ही सुद्धा बाकीची मंडळी आम्ही ब्लॉक स्तरावर कुठल्या पद्धतीचं त्या ठिकाणी नियुक्त्या करायच्या आहे तशा आम्ही चर्चा त्या लोकांशी करणार आहे आणि म्हणून या 4 दिवसामध्ये त्या झाल्यानंतर ही रिपोर्ट दिल्लीला सबमिट झाल्यानंतर 20-21 एप्रिलपर्यंत या सर्व निरीक्षकांना दिल्लीमध्ये अखिल भारतीय काँग्रेस कमिटीच्या कार्यालयामध्ये त्या रिपोर्ट सबमिट करायच्या आहे आणि 10 मेच्या पूर्वी या राज्यातले सर्व जिल्ह्यातले अध्यक्ष हे बदललेले आपल्याला दिसतील। साधारणतः अशा पद्धतीचा निर्णय अखिल भारतीय काँग्रेस कमिटीमध्ये झाला आहे की ज्या व्यक्तीला 5 वर्षापेक्षा अधिक काळ एखाद्या पदावर झाला असेल तर त्यांना पण त्या ठिकाणी पुन्हा नियुक्ती करायचं की नाही नियुक्ती करायचा हा एक प्रश्न आहे, पण साधारणतः बदलणार आहे अशा पद्धतीचा तो ठराव झालेला आहे। ठाणे महानगरपालिकेचे मालमत्ता कर म्हणजेच प्रॉपर्टी टॅक्स भरण्याचे आवाहन। सन 2022-23 या आर्थिक वर्षाचे मालमत्ता कराचे म्हणजेच प्रॉपर्टी टॅक्सचे बिल ठाणेकर करदात्यांना महापालिकेमार्फत आर्थिक वर्षाच्या सुरुवातीस म्हणजेच माहे एप्रिल 2022 मध्ये देण्यात आलेले आहे। तथापि अद्यापही काही करदात्यांनी मालमत्ता कर महापालिकेकडे जमा केलेला नाही। सध्या आर्थिक वर्षाचा अंतिम टप्पा सुरू झाला आहे। मालमत्ता कर वसुलीसाठी महापालिकेतर्फे कडक कारवाई हाती घेण्यात आली आहे। या अंतर्गत जंगम मालमत्ता, टीव्ही, फ्रीज, वाहन व इतर जप्त करणे तसेच स्थावर मालमत्ता वॉरंट बजावून जप्त करण्यात येत असून मालमत्तेचा जाहीर विक्रीद्वारे लिलाव करून कराची रक्कम वसूल करण्यात येत आहे। मालमत्तेस पाणी पुरवठा करण्यात येणारे नळ संयोजन खंडित करण्यात येत आहेत। त्याचप्रमाणे थकीत मालमत्ता करावर 2% व्याज आकारले जात असल्याने भरावयाची रक्कम वाढत आहे। आपला मालमत्ता कर propertytax.thanecity.gov.in या लिंकद्वारे तसंच गुगल पे, फोन पे, पेटीएम याद्वारे ऑनलाईन पद्धतीने करण्याची सुविधा उपलब्ध करून दिली आहे। शनिवार, रविवार व सार्वजनिक सुट्टीच्या दिवशी नागरिकांना मालमत्ता कर भरणे सोयीचे व्हावे याकरता महापालिकेचे मालमत्ता कर संलग्न कार्यालय या दिवशी कार्यान्वित ठेवण्यात आलेले आहे। तरी मालमत्ता कर वसुलीची अप्रिय कारवाई टाळण्याच्या दृष्टिकोनातून मालमत्ता कर भरून महापालिकेस सहकार्य करावे। धन्यवाद। भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त आमदार संजय केळकर यांच्या संकल्पनेतून आयोजित करण्यात आलेली भव्य संविधान गौरव रॅली उत्साहात आणि मोठ्या दिमाखात पार पडली। यंदा या रॅलीचे 3रे वर्ष असून ठाणेकरांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला आणि कार्यक्रमाला यशस्वी केलं। या रॅलीस आमदार संजय केळकर, आमदार निरंजन डावखरे, उपमहापौर कृष्णा पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती। सकाळी 9 वाजता खोपट कार्यालयातून या रॅलीला सुरुवात झाली। आंबेडकर रोड, सिव्हिल हॉस्पिटल, कोर्टनाका, संविधान चौक असा मार्गक्रमण करीत ही रॅली पुढे सरकली। संविधान चौक येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना पुष्पवृष्टी करून अभिवादन करण्यात आले। या रॅलीने पुढे अशोक टॉकीज मार्गे ठाणे स्टेशन येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारक गाठले। येथेही बाबासाहेबांच्या पुतळ्यास हार अर्पण करून अभिवादन करण्यात आले आणि रॅलीचा समारोप झाला। संविधानाच्या मूल्याची जनजागृती आणि बाबासाहेबांच्या विचारांचा प्रसार करण्याचा संदेश रॅलीच्या माध्यमातून देण्यात आला। कार्यक्रमामध्ये कार्यकर्ते, नागरिक, तरुणांचा उत्स्फूर्त सहभाग पाहायला मिळाला। यावेळी भाजपाचे सर्व पदाधिकारी, नगरसेवक, नगरसेविका, कार्यकर्ते, बंधू भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते।
राज्यघटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पुढे पुढे काय करतोय मागे हो साहेब अच्छा जरा आंबेडकरांचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा मागे बोला मागे सूरज चांद रहेगा बाबा तेरा नाम रहेगा हम आगे हो रहा सूरज चांद रहेगा बाबा तेरा नाम रहेगा वो साहब थांबा जरा दरवर्षीप्रमाणे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीच्या निमित्ताने ही संविधान गौरव रॅली आम्ही काढतो. त्यांनी जी घटना देशाला दिली, एक प्रकारे घटनेचे शिल्पकार असे महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना हे एक प्रकारचं अभिवादन आहे, त्यांचं स्मरण आहे आणि त्यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याचा हा दिवस आहे असं मला वाटतं. आणि त्यामुळे ज्यांनी आपल्याला या देशाला एवढी आदर्श अशी घटना दिली की जगातली सर्वोत्तम अशा प्रकारचं संविधान दिलं की ज्या संविधानाने या देशातल्या प्रत्येक माणसाला ताकद दिली, त्याला जगण्याचा हक्क दिला, त्याला न्याय मिळवण्याचा हक्क दिला आणि त्याच्यामुळे एवढं मोठं काम डॉक्टर बाबासाहेबांनी या देशाकरता केलं. आणि त्यामुळे या शहरामध्ये आम्ही दरवर्षी अशा प्रकारची संविधान गौरव रॅली काढतो आणि त्या निमित्ताने देखील आमच्या या सगळ्या नागरिकांच्या तर्फे त्यांना अभिवादन करून त्यांच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करते. या संबंधामध्ये माननीय मुख्यमंत्र्यांनी आपलं मत जे आहे ते व्यक्त केलेलं आहे. खरं म्हणजे जे पूर्वी झालं नव्हतं ते आता होतं आहे हे जास्त महत्त्वाचं आहे आणि हे हिंदू मिल स्मारक होणार म्हणजे होणारच आहे. केवळ हे स्मारक नाही तर देशभरामध्ये निरनिराळ्या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या स्मरणाच्या निमित्ताने पुढच्या पिढ्या त्यांचं स्मरण करतील अशा प्रकारचं काम देखील देशातर्फे होत आहे. नाही, खरं म्हणजे हा त्यांचा म्हणणं झालं, परंतु आमच्या बाबतीत म्हणायचं झालं तर बाबासाहेबांनी जो प्रबोधन केलं, त्यांनी जो विचार दिला, त्या संबंधामध्ये देखील निरनिराळ्या कार्यक्रमाचं आयोजन करून किंवा निबंध स्पर्धा आहेत, निरनिराळ्या विद्यार्थी दशेतल्या विद्यार्थ्यांच्या करता या संविधानाच्या बद्दल, डॉक्टर बाबासाहेबांच्याबद्दल स्पर्धा आयोजित करणं, अशा अनेक कार्यक्रम जे आहेत ते आमच्या माध्यमातून निरनिराळ्या संस्थांच्या माध्यमातून केले जातात. बुद्ध विहारामध्ये जाऊन देखील निरनिराळ्या कार्यक्रमाचं आयोजन केलं जातं आणि त्याच्यामुळे हे त्यांचं मत झालं असेल. परंतु आमच्या बाबतीमध्ये आम्ही अनेक प्रकारचं त्यांचा विचाराचा जो वारसा आहे तो वारसाच या देशाला विकासाकडे नेऊ शकतो आणि त्याच्यामुळे तो विचाराचा वारसा आदान प्रदान करण्याकरता निरनिराळे कार्यक्रम आयोजित करतो. भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त ठाण्यातील कोर्टनाका येथे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. या कार्यक्रमाला ठाणे महानगरपालिकेच्या महापौर शर्मिला पिंपोळकर, खासदार नरेश मस्के, सभागृह नेते हनुमंत जगदाळे, गटनेते पवन कदम, नगरसेवक राजेश मोरे, नगरसेवक योगेश जानकर, नगरसेविका दर्शना जानकर, नगरसेविका मीनल संखे, सुधीर कोकाटे इत्यादी लोकप्रतिनिधी, पदाधिकारी तसेच नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. जयंतीनिमित्त परिसरात उत्साहाचं वातावरण निर्माण झालं होतं. यावेळी बोलताना शिंदे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पाठवलेल्या पत्राचा उल्लेख करत केंद्र सरकारच्या विविध निर्णयांचं कौतुक केलं आहे. शिंदे म्हणाले, शिवसेनेकडून नारी शक्ती वंदन अधिनियमाला पूर्ण पाठिंबा देण्यात आला असून महिलांच्या सक्षमीकरणासाठी केंद्राने घेतलेले निर्णय महत्त्वपूर्ण ठरत आहेत. पंतप्रधान मोदी यांनी महिलांविषयी घेतलेल्या ऐतिहासिक निर्णयांचे त्यांनी विशेष उल्लेख करत अभिनंदन केले. महाराष्ट्रातील जनतेच्या वतीने पंतप्रधानाचा देशाचे लाडके भाऊ असा उल्लेख शिंदे यांनी त्यांच्या नेतृत्वाची प्रशंसा केली. राष्ट्र निर्माणाच्या दृष्टीने केंद्र सरकारने घेतलेल्या विविध धोरणात्मक निर्णयांचा उल्लेख करत त्यांनी केंद्राच्या कामगिरीचं कौतुक केलं आहे. लोकशाही आघाडीमधील तिसरा मोठा घटक पक्ष असल्याचं त्यांनी नमूद केलं आहे. भविष्यातही विकासाभिमुख उपक्रमांना पाठिंबा देण्याची भूमिका कायम राहील असं त्यांनी स्पष्ट केलं.
मी मुख्यमंत्री असताना लाडकी बहीण योजना सुरू झाली, त्यामुळे महाराष्ट्रामध्ये देखील लाडका भाऊ म्हणून जशी माझी ओळख आहे तशी आता खऱ्या अर्थाने या ठिकाणी देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी आज या संपूर्ण महिला आरक्षणामुळे संपूर्ण देशातल्या लाडक्या बहिणींचे लाडके भाऊ होतील आणि याचाही आनंद आहे आम्हाला. ठाणे सिव्हिल हॉस्पिटल हे जिल्हास्तरीय हॉस्पिटल आहे आणि यामध्ये हे 900 बेडचं हॉस्पिटल अत्याधुनिक पद्धतीचं होतं आणि हे सर्वसामान्य लोकांसाठी वरदान ठरेल आणि त्यामुळे हे युद्ध पातळीवर जलद गतीने हे झालं, त्याबद्दल मला समाधान आहे. ठाणेकरांना, जिल्ह्यातल्या लोकांना याचा फायदा होईल. आरोग्य ठाणे महानगरपालिकेच्या अग्निशमन विभागामार्फत 14 एप्रिल ते 20 एप्रिल या कालावधीमध्ये अग्निशमन सेवा सप्ताह साजरा करण्यात येत आहे. बाळकूम अग्निशमक दल येथे सप्ताहाचा शुभारंभ महापौर शर्मिला पिंपळकर, महापालिका आयुक्त सौरभ राय यांच्या उपस्थितीमध्ये करण्यात आला आहे. कर्तव्य बजावत असताना शहीद झालेल्या जवानांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. या व्यतिरिक्त आयुक्त 2 प्रशांत रोडे, स्थानिक नगरसेवक संजय भोईर, नगरसेविका उषा भोईर, सपना भोईर, उपायुक्त दिनेश तायडे, मुख्य अग्निशमन अधिकारी गिरीश झळके यांच्या अग्निशमक दलाचे कर्मचारी येथे उपस्थित होते. सन 1944 मध्ये व्हिक्टोरिया डॉक येथे झालेल्या आगीत मुंबई महानगरपालिकेतील 66 अधिकारी कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाला होता. त्यापासून 14 एप्रिल हा दिवस शहीद दिवस म्हणून साजरा केला जातोय. यावेळी महापौर शर्मिला पिंपळकर, महापालिका आयुक्त सौरभ राव उपस्थितांनी शहीद जवानांना श्रद्धांजली अर्पण केली. येत्या 1 मे महाराष्ट्र दिनापासून परवानाधारक रिक्षा व टॅक्सी चालकांना मराठी भाषा येणं अनिवार्य करण्यात येणार आहे. याबाबत मोटार परिवहन विभागाच्या 59 प्रादेशिक व प्रादेशिक कार्यालयांमार्फत परवाना तपासणी मोहीम राबवण्यात येणार असून संबंधित चालकांना मराठी लिहिता वाचता येते का याची पडताळणी केली जाणार आहे. मराठी भाषेचं ज्ञान नसलेल्या चालकांचे परवाने रद्द करण्यात येतील असा इशारा परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिला आहे. मंत्री सरनाईक म्हणाले की मोटार परिवहन विभागामार्फत रिक्षा किंवा टॅक्सी चालकांना परवाना देताना स्थानिक भाषेचे म्हणजेच मराठी भाषेचे ज्ञान असणे हा नियम आधीपासूनच लागू आहे. मात्र मुंबई महानगर क्षेत्र, छत्रपती संभाजीनगर, नागपूर यांच्यासारख्या शहरांमध्ये अनेक परवानाधारक चालकांना प्रवाशाशी मराठीत संवाद साधता येत नाही. तसेच काही चालक मराठी बोलण्यास टाळाटाळ करतात. अशा तक्रारी मोठ्या प्रमाणामध्ये प्राप्त झाल्या आहेत. ज्या प्रदेशात आपण राहतो त्या प्रदेशाची भाषा व्यवसायासाठी शिकणं हे प्रत्येकाचं कर्तव्य आहे. आपल्या मातृभाषेचा अभिमान असणं आणि जितकं आवश्यक आहे तितकेच इतर राज्यात व्यवसाय करतात त्या राज्याच्या भाषेचा आदर करणंही महत्त्वाचं आहे. म्हणूनच 1 मे पासून सर्व परवानाधारक रिक्षा व टॅक्सी चालकांना मराठी भाषा लिहिता व वाचता येणं बंधनकारक राहील. तसेच चुकीच्या पद्धतीने परवाने देणाऱ्या परिवहन अधिकाऱ्यांवर देखील कठोर कारवाई करण्यात येईल असं मंत्री प्रताप सरनाईक यांनी स्पष्ट केलं आहे. तर हे होतं संघर्ष वृत्तवाहिनीचं आजचं बातमीपत्र. उद्या पुन्हा भेटू याच वेळी याच ठिकाणी ताज्या घडामोडींसह. तोपर्यंत नमस्कार.